नमस्कार. आज आपण या ठिकाणी एक विशिष्ट अशी चर्चा घडवून आणणार आहोत. तर आपले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा जो काही पराभव झाला त्या पराभवाची कारणी मीमांसा आपण या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी खास करून आपल्या भेटीसाठी आपण घेऊन आलेलो आहोत पुणे ब्रेकिंग न्यूजचे पत्रकार योगेशजी लंगे तसेच राजकीय विश्लेषक. आज आपण यांच्याशी चर्चा करणार. योगेशजी नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. योगेशजी, सगळ्या शिरूरमधील जनतेला म्हणजे खास करून आढळराव प्रेमी जनतेला प्रश्न पडलाय की 5-5 आमदारांचा पाठिंबा असताना आज शिवाजी आढळराव पाटील सारख्या मातब्बर नेत्याचा हा पराभव कशामध्ये, याच्या मागची खास कारणे काय, असं तुम्हाला काय वाटतं? नक्की कोणती कारणे असावीत? याच्या मागचं कारण म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवामागं भाजपच्या ज्या धोरणं आहेत, म्हणजे भाजपने जे पक्षफुटीचं जे राजकारण झालं त्याच्यामध्ये परत शरद पवारांबद्दलची सहानुभूती निर्माण झाली, त्याच्यानंतर जे उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती निर्माण झाली, याचं मोठं कारण हे पराभवाचं हे असू शकतं की सहानुभूतीचं मोठं लाट ही 4 तालुक्यामध्ये फिरली. म्हणजे जुन्नर आसन, आंबेगाव आसन, खेड आसन व शिरूर आसन ह्या 4 तालुक्यामध्ये सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणात होती. तशी शहरी भागात बघायला नाही भेटली. बरोबर. मग आता मला एक सांगा, जर आपण आता आढळराव पाटील जर रिसेंट काही व्हिडिओ जर बघितले तर आढळराव पाटील म्हटले की जातीपातीच्या राजकारणाचा मला फटका बसला. आणि जर तुम्ही सहानुभूतीचं जर म्हणत असाल तर आताच आढळराव पाटलांच्या स्टेटमेंटनुसार आढळराव पाटील म्हणाले की मला फक्त आणि फक्त जातीपातीचा याचा फटका बसलाय. बरोबर आहे, जातीपातीच्या राजकारणात सुद्धा फटका बसलेला आहे. कारण का भाजपचे धोरण होतं 4 प्लसच्या धोरणामुळं जे आदिवासी असतील, दलित असतील, जो मुस्लिम समाज असेल यांना असं वाटलं की हे संविधान बदलणार आहे किंवा कायद्यामध्ये बदल करणार आहे. असं मोठ्या प्रमाणात ते व्हायरल करण्यात आलं. सोशल मीडिया एकदम स्ट्रॉंग वापरली गेली. ज्याच्यामध्ये त्या मानाने शिवाजीराव आढळराव पाटलांची सोशल मीडिया कुठेतरी कमकुवत होती. बरोबर. आणि जे अमोल कोल्हे असतील किंवा त्यांचे जे सोशल मीडिया असेल ही जास्त पॉवरफुल होती. बरोबर. अर्थातच एक कलाकाराचं सोशल मीडिया आणि त्याच्याबद्दल त्यांचे रोहित पवार जे पण आहेत ना, बरोबर, त्यांना जास्त अनुभव आहे बरोबर सोशल मीडियाचा. रोहित पवारांना रोहित त्यांनी ती सोशल मीडिया एकदम राबवली. अजित पवारला कुठेतरी ते रोहित पवार सोशल मीडियामध्ये जास्त जड गेले. थोडक्यात काय म्हणायचं तर अजित पवार गटाला शरद पवार गटाने सोशल मीडियाच्या बाबतीत सरशी ठरली. शरद पवार गटाची जास्त सरशी ठरली. यासाठी आता आपण 4 तालुके बघितले, आंबेगाव असेल, शिरूर असेल, खेड असेल, बरोबर, व जुन्नर असेल. म्हणजे इकडे काय होतं, जास्त कांदा उत्पादन जास्त आहे. कांदा उत्पादक यासाठी जास्त आहेत की इकडे कांद्याचं उत्पन्न जास्त, म्हणजे ग्रामीण भाग या सर्वात. शहरी भागामध्ये भाजपला जास्त म्हणजे भाजपला जास्त मानणारा वर्ग आहे, शहरी भाग आहे. तिकडे काही शेतकरी जास्त नाहीत, पण हे इकडल्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनामुळे भाजपला जास्त टार्गेट केलं. बाजारभाव नसल्यामुळं भाजप टार्गेट झालं आणि त्याच्यामुळे त्याचा फटका सुद्धा महायुतीच्या उमेदवारांना बसला असं आहे. योगीजी, मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही आता म्हणाले की शरद पवारांना जी काही सहानुभूती होती तो एक महत्वाचा फॅक्टर या ठिकाणी चालला. जर शरद पवारांना जर सहानुभूती मिळाली तर ही जर त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे विषयी देखील लोकांना सहानुभूती होती. मग तरी पण जर आपण अजित पवार गटाचा विचार केला आणि जर शिंदे गटाचा जर विचार केला तर आज शिंदे गट अजित पवार गटापेक्षा काकणभर सरसच ठरलाय. सरस ठरलेला आहे तो. परंतु शिंदे गटाची ताकद जास्त करून मुंबईमध्ये पाहायला भेटली. बरोबर. आता तुम्ही नाशिकचा विषय पाहशाल तर हेमंत गोडसेंना उमेदवार लेट गेली. बरोबर. उमेदवार लेट आल्यामुळे त्यांचा पराभव झाला. कारण का उमेदवार लेट गेल्यामुळे तुम्हाला जास्त मतदारसंघामध्ये फिरता आलं नाही, मतदारसंघामध्ये जास्त हे करता आलं नाही, म्हणजे काम दाखवता आलं नाही लोकांना. बरोबर. की आम्ही काय प्रगती, काय विकास केलेला आहे, आम्ही पुढे काय करणार, हे काहीच दाखवता आलेलं नाही. ह्या याच्यामुळं महायुतीचा फटका बसलेला आहे मोठा, की उमेदवार लवकर न देणे. शहरी भागामध्ये शिंदे गटात जास्त वर्चस्व असणे. शिंदे गटाचं वर्चस्व सगळ्यात जास्त इथं शिवाजी आढळराव पाटील असल्यामुळे शिंदे गटाचं सगळ्यात जास्त वर्चस्व येत होतं. म्हणजे शिवाजी आढळराव पाटील शिवसेनेचे सगळ्यात मातबर नेते होते. त्यांचं सर्वात जास्त वर्चस्व पुणे जिल्ह्यात त्यांचं होतं. बरोबर. म्हणजे सर्व तालुक्यामध्ये आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड, भोसरी आसन, हडपसर आसन या सर्व तालुक्यामध्ये शिवाजी आढळराव पाटलांचं वर्चस्व होतं. शिवसेनेने टिकवली होती. पण ते ज्यावेळेस राष्ट्रवादीत गेले त्यावेळेस शिंदे गटाचं वर्चस्व जवळपास मी आता 50-50 झालं म्हणायचं. बरोबर. सगळ्यात जास्त ताकदवर तेच होते इथं. पक्षफुटी आणि पक्षात जे काही पक्षांतर झालं हा खास करून शिरूरच्या मतदारसंघातील लोकांना खास करून पटलेलं नाही. आणि उद्धव ठाकरे जे शिंदे गटात जरी लोक असले तर ते शिवसेनेच्या लोकांना जे धनुष्यबाणाला जे मतदान करतात ते जास्त करून तुम्हाला घड्याळावर मतदान करता दिसणार नाही. बरोबर. म्हणजे जर चिन्ह जर आढळराव पाटलांकडे जर धनुष्यबाण असतं तर याचा काहीतरी वेगळा सुद्धा निर्णय तुम्हाला पाहायला भेटला. योगेशजी, हाच मुद्दा मला या ठिकाणी हायलाईट करायचा आहे. प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहू शकता राजकीय विश्लेषक योगेशजी लंगे यांचा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर आढळराव पाटील हे जर धनुष्यबाणावरती जर लढले असते तर कदाचित
कदाचित मी हा शब्द यामुळे वापरतोय कारण की आपल्या या ठिकाणी काय काय कारण पराभवाची जी कारण आहेत त्या ठिकाणी आपण याची कारणी करतोय. त्यामुळे नक्कीच हा देखील फॅक्टर तितकाच महत्त्वाचा. जर पक्ष कदाचित बदलला नसता तर आढळराव पाटील या ठिकाणी कदाचित विजय आपल्याला झालेले पाहायला मिळाले असते. योगीजी, मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. राम मंदिराचा कितपत फायदा आपल्या शिरूर मतदारसंघामध्ये झालाय? कारण की जर आपण तालुका निहाय पाहिलं तर जास्त जे काही लीड आहे आढळराव पाटलांना फक्त भोसरी विधानसभेतनं जे लीड मिळाले, जे की बीजेपीचे एकमेव तिथले आमदार आहे अमयदादा लांडगे पाटील. तर मला सांगा योगेश, तिकडनं आपल्याला 9,400 समथिंग लीड मिळाले आपल्या आढळराव दादाला. बाकी एकाही तालुक्यातनं लीड 5-5 आमदारांना लीड मिळालं नाही. मग राम मंदिराचा जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती शिरूर लोकसभामध्ये काही मतं मिळालीत का? नाही, म्हणजे भाजपला तसा याचा फायदा भेटलेला नाहीये. त्याचं कारण असं आहे, भाजपचं जे राजकारण चालतं ते हिंदुत्व चालतं. बरोबर. म्हणजे हिंदुत्व चालतं, जातीपाती न मानता हिंदू एकत्रित करणे याच्यावर जास्त भाजपचं राजकारण चालतं. त्याच्यानंतर जे आता शरद पवार गट असन किंवा काँग्रेस असन यांनी काय केलं, यांच्याकडे काय चालतं, जातीपातचं राजकारण चालतं. जातीपातचं राजकारण मी यासाठी म्हणतो की 400+ भाजपने नारा दिला. 400+चा नारा दिल्यामुळे भाजपला तो तोट्यात गेला. त्याचं उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये भाजप जिथं अयोध्या राम मंदिर केलंय तिथली जागा भाजप हरले. बरोबर. तिथली जागा हरल्यामुळे आपल्या इकडे त्याचा काही एवढा प्रभाव दिसला नाही राम मंदिराचा. तो यासाठी दिसला नाही की मराठा मोर्चाचं प्रकरण पुढे आलं. मराठा मोर्चाचं प्रकरण पुढे आल्यावर जातीपातीमध्ये तेढ निर्माण झाली. बरोबर. म्हणजे मराठा असेल, वंजारी असेल, आता तुम्ही बीडला पण बघितलं असेल, बीडला किती मोठ्या प्रमाणात तो मोठं ते प्रकरण गाजलं, राडा झाले, काही काही ठिकाणी मारामार झाले, काही काही ठराव सुद्धा ग्रामपंचायतीने मंजूर केले. म्हणजे असं जे जातीचं राजकारण जे पेटलं याच्यामुळे भाजपला तोटा झाला. आणि हे जातीचं राजकारण भाजपने म्हणजे महाविकास आघाडीने सोशल मीडियावर स्ट्रॉंगली म्हणजे एकदम स्ट्रॉंगली त्याचा प्रचार केलाय. बरोबर. त्याच्यामुळे हिंदुत्व राहिलंच नाही. भाजपला जे अपेक्षित होतं की आपल्याकडे हिंदुत्व जास्त हिंदुत्व जर लोक असली तर मतदान जास्त होईल, असं काहीच झालेलं नाही. बरोबर. जो तो एकामेकाला जातीच्या नजरेने बघू लागला, त्यामुळे त्याचा फायदा भाजपला झालेलाच नाही. प्रेक्षक, आपण बघितलं की यांचं मत काय होतं याविषयी. तर आपण पुढील जे काही आपण जुन्नरच्या स्थानिक व्यक्तींशी काही चर्चा केली त्यामध्ये आपल्याला काही मुद्दे प्रकर्षाने जाणवले. त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा नेता स्थानिक आहे. जर आंबेगावातील जनता सतत जर त्यांच्या वळसे पाटलांना आणि फक्त आढळरावला जर निवडून देणार असेल तर आम्ही का आम्हाला संधी आली असताना निवडून देऊ नये, हा पहिला मुद्दा. त्याचप्रमाणे कांद्याचा प्रश्न देखील तितक्याच प्रखरतेने मांडला गेला. योगीजी, कांदा प्रश्नाविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, काय तुम्हाला म्हणणं आहे की कांदा प्रश्न फटका आढळराव पाटलांना बसला? हो, कांदा प्रश्नाचा फटका यासाठी बसला की जुन्नर, आंबेगाव, शिरूर या 4 तालुक्यामध्ये ग्रामीणमध्ये सर्वात मोठा कांदा उत्पादन आहे. सगळ्यात जास्त कांदा उत्पादन करतात शेतकरी. त्याच्यामध्ये कांद्याला भाव नसणे, कांद्याची निर्यात बंद करणे, बरोबर, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तोटा महायुतीला याच्यामुळे झाला. त्याच्यामुळे आढळराव पाटलांचा फटका 100% बसला. कारण का मी मागल्या पंचवार्षिकला सुद्धा मी पाहिले. मागल्या पंचवार्षिकला ज्यावेळेस कांदा म्हणजे जे आढळराव पाटलांबरोबर कार्यकर्ते होते, जे कार्यकर्ते ओघाने काम करत होते एकदम, ते ह्यावेळेस दिसले नाही. कांद्याच्या बाजारभावामुळे ते नाराज होते. बरोबर. ते कुठेतरी महाविकास आघाडीकडे गेले. योगीजी, आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. मला तुम्ही खास करून ज्याविषयी आपली मुलाखती यावर जी काही चर्चा झाली त्याच्याविषयी तुम्ही मला एक मुद्दा मांडला होता की आपल्या तालुक्यातील असणारे आदिवासीचं मतदान, तर आदिवासी मतदानाचा देखील फटका आढळराव पाटलांना बसलाय, तर तो कसा? आदिवासी फटका असा बसलाय की नाशिकला आपण लगेच स्टेटमेंट पाहू शकता. नाशिकचे जे आपले सदाशिव लोखंडे आहेत, आपले म्हणजे आता जे उमेदवार उभे होते महायुतीकडून, त्यांचं मत असं आहे की आदिवासी म्हणजे ज्या भाजपनं जो राम मंदिर बांधले ते राम मंदिर ते रावणाला जास्त मानतात, म्हणजे रावणाला पुजतात. काही आदिवासी बांधव, म्हणजे सर्वच नाही पुजती पण काही आदिवासी बांधव हे रावणाला जास्त पुजतात. त्याच्यामुळं आदिवासी भाग हा काही नाराज होता, म्हणजे कोणच्यावर, भाजपवर. त्याचा काही फटका बसलाय असं माझं मत नाहीये, नाही तर लगेच माझे हायलाईट होईल. माझं असं मत नाही, ते एका खासदाराचं मत आहे, माजी खासदाराचं. बरोबर. महायुतीच्या माझे खासदाराचं स्टेटमेंट मी ऐकले. त्याचा कुठं तर तसं जर असेल तर त्याचा फटका 100% महायुतीला बसलेला आहे, जर असं असेल तर. नक्कीच आपण या प्रश्नाच्या खोलापर्यंत देखील जाणार आहोत. खरंच आदिवासी बांधवांची ही भूमिका आहे का? आपण लवकरच आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे देखील आदिवासी बांधव नक्की काय मत आहे, तर आदिवासी समाजाच्या ज्या काही संघटना असतील त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार. आणि हा विषय देखील जो मुद्दा आता योगेश रावांनी सांगितला की जसं की आदिवासी समाज हा रावणाची पूजा करतो, या मुद्द्यात कितपत तथ्य आहे? जरी त्यांनी सदाशिव लोखंडेंचं माझं मत नाही, स्टेटमेंटचा आधार घेऊन जरी स्टेटमेंट केलं असेल तरी आपण त्या ज्या संस्था त्यांची चर्चा करून त्या मुद्द्याच्या शेवटापर्यंत आपण जाण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. याच्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये पण अशी एक संघटना आहे की ज्याचा विरोध आहे. बरोबर.
ज्याचा विरोध असा आहे की आता मागल्या वेळेस क्रिकेट सामने झाले हम्म, त्याच्यावेळेस स्वतःनी विरोध केला होता की तुम्ही रामाचा फोटो का टाकता, हम्म. तुम्ही रामाचा फोटो टाकू नका, म्हणजे तो विरोधच नाही शेवटी. बरोबर, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी काही प्रकाशाने जाणवल्या. जाणवल्यात आम्हाला त्या बरोबर. की काही आदिवासी भागामध्ये रावणाला पुरलं जातं हम्म. आणि ते रामाला मानत नाहीत. बरोबर. त्यामुळं त्या ठिकाणचा फटका 100% बसलेला आहे. आणि याचा सगळ्यात फटका मोठा म्हणजे जरांगे फॅक्टर सुद्धा चालला. म्हणजे जरांगे फॅक्टर असा चालला की जरांगे फॅक्टरनी फक्त जे सत्तेमध्ये आहेत त्यांना विरोध झाला लोकांचा. लोकांचं कसं जे सत्ता आहे ते आपल्याला आरक्षण देत नाहीत, हम्म, बरोबर आहे. आरक्षण ते देत नाही म्हणलं त्यांचेच उमेदवार पाडायचे. हम्म. हा एक आणि एक प्रकारे जरांगे फॅक्टर हा महाविकास आघाडीकडे जास्त झुकला गेला. तो कशा पद्धतीने? सत्ता यांची महायुतीची सत्ता आहे ना आता. हम्म, महायुतीची सत्ता असल्यामुळं जरांगे फॅक्टर हा महाविकास आघाडीकडे झुकला गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी 1994 साली शरद पवार साहेबांनी जो जी आर काढला तो जी आर असा होता की 16% आरक्षण ओबीसीला देण्यात आलं. जे आपले जिजामातीचे जे वंशज आहेत मानले जातात, आम्ही पाहतो बातम्यांना, हम्म. नामदेवराव जाधव बरोबर. यांचं जे स्टेटमेंट होतं हम्म, 1994 साली शरद पवार साहेबांनी ओबीसीला आरक्षण देऊन टाकलं 16%. हम्म. 50% आरक्षण लॉक झालं. 50% आरक्षण लॉक झाल्यामुळं पुढे आरक्षण देता नाही आलं. आरक्षण देत म्हणजे लॉक झाल्यामुळे शासन देऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे मुद्दाच हे होते. आता किती आरक्षण मागितलं तरी शासन देऊ शकत नाही. त्यांना शासन द्यायचं म्हणजे 16%तून आरक्षण देऊ शकते शासन. बरोबर. 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 तुम्हाला योगेशजी ही गोष्ट जाणवते का, ज्यावेळेस इलेक्शन जवळ येतं, निवडणुका लागतात, त्याच काळात आरक्षणाचा मुद्दा हा जास्त प्रमाणात उफाळून येतो? याच्या मागे काही नेत्यांचा हात असावा का? हो, आता ते जाणवते, पण ते आता आम्ही राजकीय व्यक्ती नाही त्यामुळे त्या गोष्टी काही बोलू शकत नाही असं नाही. योगेशने हा प्रश्न खरं तर टाळलाय, हरकत नसावी. तर आपला योगेशला मला काही शेवटचा एक प्रश्न आहे. योगेशजी मला सांगा, शिवाजी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे, अमोल कोल्हे आता निवडून आल्यानंतर आपल्या शिरूर मतदारसंघाचा कसा फायदा होईल आणि आढळराव पाटील गेल्यानंतर आपल्या शिरूर मतदारसंघाचं काय नुकसान होईल? आढळराव पाटील जर पाहायला गेले तर जवळपास 15 वर्ष ते खासदार राहिलेत. याच्या आधल्या टर्म ते ज्यावेळेस त्यांना यांनी हरवलं, आपल्या अमोल कोल्हेने हरवलं. अमोल कोल्हे त्यावेळेस जास्त करून मालिकेमुळे चर्चेत होते. ज्यांनी संभाजी महाराजांची मालिका केली बरोबर. त्याच्यामुळे ते जास्त फेमस झाले होते. हा, हा. तर ह्यावेळेस त्यांना असा फायदा झाला अमोल कोल्हेला की सहानुभूतीची लाट निर्माण झाली. ती कशी? पक्ष फुटीमुळं. बरोबर. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. त्याच्यानंतर यांचा पक्ष फुटला, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फुटला. या दोन्ही पक्ष फुटीमुळे जास्त नुकसान झालं महायुतीचं. सगळ्यांचा रोष भाजपवर गेला. याच्यामध्ये शिवाजी आढळराव पाटलांचा 100% बळी गेला. आणि अमोल कोल्हेंचं जर कामाचं पाहिलं तर त्यांनी ते ज्या मुद्द्यावर निवडणूक लढले होते, चाकांची ट्रॉफिक असन, आपला बायपासचा रोड असन, त्यांच्यामध्येच ते अग्रेसर दिसले नाही कामामध्ये. त्यांचा जनसंपर्कच काही नव्हता. जर पक्ष फूट झाली नसती तर 100% शिवाजी आढळराव पाटील झालेले खासदार असते. म्हणजे हे माझं मत नाहीये, तुम्ही लगेच म्हणा का माझं मत आहे, असं माझं मत नाही. हे सर्वजण सांगतात. म्हणजे मतदारामध्ये तुम्ही गेले आजही पण तुम्हाला मतदार पण सांगतील जर पक्ष फुटला नसता तर अमोल कोल्हे खासदार नसते. कारण का जनसामान्यांनी जे मतदान केले ते अमोल कोल्हे यांच्यामुळे केलेलं नाही. कोल्हे साहेबांकडे कोणी मतदान केलेलं नाही. मतदान हे शरदचंद्रजी पवार यांच्याकडे बघूनच केले. सहानुभूतीची लाट इतकी प्रचंड होती. त्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये जे जे चॅनलनी सर्वे केले, सर्वे असे पण होते काही जर 350 जागा येतील भाजपला, काही ठिकाणी 400+ येतील. महाराष्ट्रामध्ये सांगितलं होतं की 35-38 जागा येतील, 40 जागा येतील महायुतीला. असं कुठंच झालेलं नाहीये. सहानुभूतीची लाट कोणालाच कळली नाही, काहीच झाली नाही. जशी की नरेंद्र मोदीची 2014ला होती तशी शरद पवारांची आत्ता झाली. आता याच्यानंतर विधानसभेला काय होते, काळ ठरवून पुढला 5 महिन्यानंतर. त्यामुळे सहानुभूतीचा फायदा 100% कोल्हेंना झालाय. याच्यामध्ये कामाचा काही एक संबंध नाही. योगेशजी, माझ्याकडे काही आकडे आहेत, आपण ह्या आकड्यांकडे वळूयात. जर आपण जर बघितलं तर या पूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपले जर राष्ट्रवादी आणि खास करून अजित पवार गटाचे जे आपण आमदार बघितले त्याच्यामध्ये खास करून नाव आपण घेऊ शकतो. अतुल बेनके असतील, दिलीप वळसे पाटील असतील, खेळा आणि मतदारसंघाचे दिलीप मोहिते पाटील असतील. शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र शरद पवार गटाचे अशोक बापू पवार होते आणि हडपसरचे आपण बघितलं चेतन तुपे असतील. जर आपण यांचे जर तालुकानिहाय जर लीड बघितलं आपण तर फक्त आणि फक्त महिदा लांडगे यांनाच फक्त आपल्या दादाला लीड देता आलं. बरोबर. तर मला एक सांगा, अतुल बेनके, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील, त्याचप्रमाणे चेतन तुके यासारखे मातबर मंडळी असताना देखील मला एक सांगा, खास करून आपण जर वळसे पाटलांना जर बघितलं तर शरद पवार साहेबांचे एकदम निकटवर्ती म्हणून दिलीप वळसे पाटील. मग मला सांगा, कमीत कमी म्हणतो चला
जसं अतुल बेनकेच्या तिथे आपण मान्य करू स्थानिक उमेदवार, परंतु दिलीप वळसे पाटलां जरी त्यांनी पक्ष प्रवेश केला, मग त्यांना या ठिकाणी लीड का नाही मिळवता आलं, याच्या मागची खरी कारण काय असावी? म्हणजे आंबेगाव शिरूर विधानसभेचा विषय घेत आहे. मी खास करून आंबेगाव तालुक्याविषयी बोलतोय. ज्यावेळेस दिलीप वळसे पाटील आजारी पडले, हम्म, त्याच्यानंतर ते ऍडमिट झाले. हम्म, त्याच्यानंतर आढळराव पाटलांका सर्व तालुक्यातले जे नेते आहेत, हम्म, असे ताकदीने कोणी उतरलेले दिसले नाही. म्हणजे ओके. आंबेगाव तालुक्यात काय उतरले असतील हम्म, ते असे बोटा मोजणे इतके होते. हम्म, ते शिरूर तालुक्यामध्ये बघितले तर असे कोणतेच ताकदीने नेते कोणी उतरलेले नाहीत हम्म, की मैदानात दिसलेत की हम्म, काम केलेत. हम्म. पण दुसरा एक विषय असा होता की दिलीप वळसे पाटील म्हणजे जे त्यांच्या विरोधात एखादा असं कोणी गेलं, त्यांच्यावर कारवाई करणं, पत्रकारांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणं, हम्म. याच्यामुळे एकदम जनता काही ठिकाणी नाराज आहे, म्हणजे प्रचंड नाराज आहे म्हणजे अशी. वळसे पाटलांच्या काही भूमिकांवरती वळसे पाटलांची भूमिका नाही म्हणता येणार आपल्याला, त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका. त्यांच्या राजकारणाच्या कार्यकर्त्याच्या राजकारणाच्या पद्धतीवरती लोक नाराज आहेत. लोक नाराज आहेत. आणि कसे लोक नाराज, वळसे पाटलांनी कसं केलंय, त्यांचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत ते सगळ्या स्ट्रॉंग केलेत. बरोबर. स्ट्रॉंग केल्यामुळे काय झालं, गावावर त्यांचा वचक होता पहिला. म्हणजे समजा आज तुमचे लोणी असन किंवा सविंदने असन, कवटे असन, त्या गावचा एक मोठा नेता धरला, तर तो नेता सर्वात स्ट्रॉंग नेता असन तो वळसे पाटलांकडे असायचा. बरोबर. तो स्ट्रॉंग नेता धरले का तोच नेता साहेबांकडे जाणार, तोच नेता सगळं बघणार. खाल्ले कार्यकर्ते साहेबापर्यंत गेलेच नाही. त्यामुळे नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात वाढला. त्याच्यानंतर जो कोणी विरोधात जाईल, समजा कोणी आढळराव पाटलांचा माणूस असेल, तो विरोधात गेला, त्याच्यावर गुन्हे दाखल करणे. आता ही जरी आढळराव पाटलांची इकडे आले असले, म्हणजे आढळराव पाटलांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केले आता, पण त्या गोष्टीचा फायदा याला राष्ट्रवादीला झालेला नाहीये. कारण का म्हणजे शिवसेनेचे राष्ट्रवादी झालेले, शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी झाले, पण जो त्यांच्या मनभेद आहेत ते जुळलेलेच नाहीत कुठं. जे काही वादविवाद असतील, म्हणजे काही काही ठिकाणी समजा आढळराव पाटलांनी कोणत्या काही राजकीय याच्यामध्ये कारवाई केली असतील किंवा वळसे पाटलांनी कारवाई केली असतील, हे मनभेद जुळलेलेच नाहीत. एक अचानक झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक महिन्याभरातच पक्षप्रवेश झाला, लगेच उमेदवारी जाहीर झाली, एकदम घाईघाईमध्ये हे मनभेद जे मन तुटलेली होती ती जुळलेलीच नाहीये. प्रेक्षकांनी या ठिकाणी आपला एक मुद्दा हायलाईट करायचा आहे. तर मतभेद तर झालेच होते, परंतु मनभेद जे झाले होते आणि पुन्हा जी काही मनधरणी व्हायला हवी होती ती पाहिजे तशी झाली नाही, आणि त्याचाच फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपले जे काही शिवाजीराव आढळराव पाटील जे दादा होते, ज्यांना खासदार म्हणून सगळे ओळखायचे, खासदार पक्ष जनतेच्या मनातील खासदार म्हणून तुम्ही पडलेत का? किंवा दिलीप मोहिते पाटील आणि आढळराव पाटील यांचा, मला वाटतं खेडची पंचायत समितीची जी काही बिल्डिंग होती, मला वाटतं सुरेश भाऊ गोरे त्यावेळेस आमदार होते, त्यावेळेस जो काही वाद होता, त्या वादामुळे देखील कदाचित सुरेश भाऊंची मतं अमोल कोल्हेला पडली असावीत का? खेड तालुक्यात जर विचार पाहायला गेला तर खेड तालुक्यामध्ये सुद्धा माळी समाज जास्त आहे. मी तुम्हाला सांगतोय का जातीचं राजकारण सगळ्यात जास्त पेटलं तिथं खेड तालुका असं. जिथं जिथं म्हणजे असंही काही नाही की माळी समाजाने सर्वांनीच मतदान केलेलं आहे. बरोबर. कोल्हे साहेबांना असंही काही झालेलं नाहीये. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे का दिलीप अण्णा मोहिते यांचा व आढळराव पाटील यांचा जो वाद होता पहिला, तो वाद खूप टोकाला गेला होता. म्हणजे एकमेकांना गुन्हे दाखल होणे, त्याच्यानंतर एक अधिकारी होता, त्याचा अधिकारी एक मृत्यू पण झाला, वर सापडला त्याचे मृतदेह. हे वाद खूप टोकाला गेले होते, कोर्ट कचेऱ्यापर्यंत. हे जे मनभेद आहेत, मी परत विचार करतो मनभेद आहेत जुळलेत की नाही, ते तात्पुरते मी अजितदादांनी ते जुळून घेतले, परंतु दिलीप अण्णा मोहिते त्यांनी ताकदीने काम केलं सुद्धा त्यांचे कार्यकर्ते सांगतात, मतदार सांगतात. परत दिलीप अण्णा मोहिते हे एकटे एका बाजूला होते, आणि त्यांच्या विरुद्ध असणारे अतुल देशमुख असतील, आपले राक्षे असतील, त्याच्यानंतर आपले जे आता नेमनेच अतुल देशमुख आहेच, आपले मुंगसे एक आलेत, सुधीर भाऊ मुंगसे येत असतील. हे सर्वजण चार मातब्बर एका बाजूला, दिलीप अण्णा एका बाजूला. त्याच्यामुळे कुठेतरी तोटा याचा 100% झालेला आहे आपल्या आढळराव पाटलांना. तुम्ही हडपसर आणि भोसरीबाबत काय सांगाल? हडपसरचा जर विषय पाहायला गेला तर हडपसरमध्ये जवळपास 1 लाखाच्या वर मतदार हे मुस्लिम आहे. मुस्लिम मतदान हे कधीच म्हणजे भाजपच्या बाजूने गेलेलं नाही. ह्यावेळेस जास्त राजकीय वाद झाला, ह्यावेळेस जास्त भाजपने राम मंदिर बांधल्यामुळे जास्त नाराज होते भाजपवर. त्याच्यानंतर आपला 400+ जो नारा होता, त्याच्यामुळे जो संविधान बदलण्याचा जो नारा होता, म्हणजे जास्त करून संविधान बदलीचं वारं होतं, त्यामुळे जे भाजपला मतदान केव्हा झालेलं नाहीये. याचा फटका कुठेतरी महायुतीला बसलेला आहे. आणि जर अशोक बापूंचं जर म्हणाल तुम्ही, तर अशोक बापूच्या मतदारसंघाबाबत काय सांगाल? अशोक बापूचे जे घोडगंगा साखर कारखाना आहे, त्याच्याबद्दल त्यांचे जे निर्णय ते चुकले मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे आज कारखान्यावर ही वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मतदार सुद्धा नाराज होता. ते मतदार जर नाराज नसतं तर मतदान अजून पण वाढलं असतं.
म्हणजे आपण पाषाण आंबेगाव तालुक्यात लीड आहे आढळराव पाटलांना, म्हणजे आढळराव पाटील असून आंबेगाव तालुक्यात लीड आहे, पण 39 गावात कोल्हेंना लीड आहे. म्हणजे आंबेगाव विधानसभे, आंबेगाव जो तालुका आहे त्या आंबेगाव तालुक्यामध्ये काहीतरी 4 का 5 हजाराचं लीड आहे आढळराव पाटलांना. व जे आंबेगाव तालुका विधानसभेला जे जोडलेले 42 गाव आहेत शिरूर तालुक्यातील, त्या गावांमध्ये कोल्हेंना लीड आहे 15,000 प्लसचं. हे कुठेतरी विधानसभेला धोकादायक आहे पुढल्या येणाऱ्या उमेदवाराला. पण जसं जर शिरूर तालुक्यात जर पाहशाल तुम्ही, शिरूर तालुक्यामध्ये अशोक बापू नाराज असून सुद्धा कोल्हेंना लीड आहे. जरी नाराज नसते हे लीड वाढलं असतं. मांडगाव फराडा असं इकडे असं जे सभासद आहेत तिकडे जास्त नाराज आहेत, तरी पण लीड आहे. त्यामुळे मानलं पाहिजे महाविकास आघाडीच्या नेत्यांना ताकदीनिशी उतरले. तसं महायुतीमध्ये पाहायला भेटलेलं नाहीये. महायुतीमध्ये फक्त शिवाजी आढळराव पाटील गट, कुठेतरी भाजपची एक ताकद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मातबर नेते, बस याच्यानंतर कोणीच अशी ताकदीने उतरलेली नाही. सोशल मीडिया एकदम खुश ठरलेली महायुतीची. तर आता आपण जी काही चर्चा केली याच्यातनं महत्वाची काही कारणं परवाची समोर आली ती म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर असेल, जातीपाताचं राजकारण असेल, त्याचप्रमाणे शरद पवारांची जी काही सहानुभूती असेल ती असेल, किंवा मग पक्षीय जे काही आमदार होते त्या सगळ्यांचे कार्यकर्त्यांचे जे मतभेद आणि मनभेद यांच्यामुळे जी काही गफलत झाली, त्यामुळे देखील कदाचित शिवाजी आढळराव पाटलांना पराभवाचा सामना आपल्याला या ठिकाणी करायला लागला. तर आपण आता जे काही आपले नवनिर्वाचित खासदार असतील अमोल कोल्हे, आपण या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करूयात आणि त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं काम घडेल अशी अपेक्षा करूयात. यावेळेस एवढंच. धन्यवाद.